तर उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। जय महाराष्ट्रकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आलेली आहे। ठाणे पालघरमधून शरद पवार गटाचे अभिजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। परभणी मतदारसंघात शिवसेनेकडून सईद खान यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले, तर ठाकरे गटाकडून परभणी मतदारसंघातून डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी ही निश्चित झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, नाशिकमधील जागेवर तीनही पक्ष आग्रही होते, काय नेमकं घडलेलं आहे, कुणाला ही जागा जाण्याची शक्यता आहे? जगदीश, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना आपण बघितलेलं आहे, पण अखेर नाशिकची जागा ही शिवसेनेकडे गेलेली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जवळपास 17 जागावरती विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापैकी 11 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी अशा पद्धतीचं फॉर्म्युला ठरलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि ज्या नाशिकच्या जागेवरून इतक्या दिवस हा संघर्ष सुरू होता, ती नाशिकची जागा आता अखेर शिवसेना लढणार आहे महायुतीमध्ये अशा पद्धतीचं जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेकडनं देखील अनेक उमेदवार जे इच्छुक आहेत, पण मागच्या नाशिक विधान परिषद या मतदारसंघातून जे निवडून आले उमेदवार होते नरेंद्र तराडे, ते आता शिवसेनेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची जी दावेदारी आहे ती भक्कम आहे आणि त्यांना जे उमेदवारी मिळू शकतं अशाही पद्धतीचं माहिती आहे। आणि त्याच पद्धतीने शिवसेनेकडून भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, अंजुमन कांदे असे वेगवेगळे जे नेते आहेत ते इच्छुक आहेत आणि त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे आता कोणाला तिकीट देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि उद्धव ठाकरे गटातून सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत। महाविकास आघाडीमधून एकत्र ही निवडणूक लढणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरेंकडे गेलेली आहे नाशिकच्या अशी पद्धतीची माहिती मिळते। आणि उद्धव ठाकरे गटाकडून वसंत गीते आणि अनिल कदम हे दोघंही इच्छुक आहेत, त्यामुळे या दोघांपैकी कोणाला तिकीट मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आता उद्या अखेरचा दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण जो आहे तो चित्र क्लिअर जे आहे ते होईल आणि नेमकं कोण कोण जे उमेदवार हे मैदानामध्ये उतरतात आणि कोण एकूणच निवडून येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।